नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्राच्या अनेक बातम्यांमध्ये तुम्ही काही ठिकाणी बघत असाल की कॅप्टन अशोक खरात नामक एक भोंदू बाबाचं काही प्रकरण उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही महिलांचे त्याने शारीरिक शोषण केलेले आहे, जे काहींचे आर्थिक त्याने फसवणूक केलेले आहेत. तर आज आपल्या नेवासा शहरातील एक व्यावसायिक आहेत ज्यांची देखील आर्थिक फसवणूक याच भोंदू बाबाने केलेली आहे. याच भोंदू बाबाच्या विरोधात त्यांनी तक्रार देखील दाखल केलेली आहे. तर आपण त्याच व्यावसायिकांकडनं आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकी काय प्रकरण आहे. तर दादा, सर्वात प्रथम मी आपल्याला सांगेल की आपलं नाव वगैरे सगळं सांगावं. माझं नाव राजेंद्र भागवत आहे. मी कापड व्यावसायिक आहे नेवासा येथे. आणि नेमकी काय प्रकरण आहे? आपण काल एक FIR दाखल केलेली आहे नाशिक येथील पोलीस स्टेशनला. तर काय याच्यामध्ये काय? मी डिसेंबर 2022 मध्ये मी ओकस लँड डेव्हलपर्स म्हणून ऑफिस आहे नाशिकमध्ये, तर कॅनडा कॉर्नरला त्या ठिकाणी गेलो होतो. माझे काही मित्रांनी त्या ठिकाणी सुचवलं होतं माझ्या एक थोड्याशा व्यवसायामध्ये ज्या काही अडीअडचणी येत असतील तर त्या ठिकाणी त्यांनी मला एक पाठवलं होतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर मला त्या जे आपले कॅप्टन अशोक खरात आहेत तर त्यांनी मला काही रत्न सुचवले होते माझ्यासाठी. तर ते जे रत्न दिले त्यांनी मला सांगितलं होतं की ते सोन्याच्या अंगठीमध्ये तुम्हाला परिधान करावं लागते. तर माझ्या हातातल्या सोन्याच्या ज्या अंगठ्या होत्या त्यावेळेस मी त्यांना त्या दिल्या होत्या सोन्याच्या अंगठ्या, आणि त्यांनी सांगितलं होतं का एक 8 दिवसानंतर मी तुम्हाला जे रत्न दिले ते रत्न मी त्याच्यामध्ये तुम्हाला ते तुमच्या सोन्याच्या अंगठीमध्ये बसवून देईल. तुम्हाला फोन केला का तुम्ही ते बाकीचे उर्वरित पैसे देऊन तुम्ही ती अंगठी घेऊन जा म्हणून. त्यांच्यावर 17 तारखेला जे आर्थिक फसवणुकीची किंवा लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झाले. मला माहिती मिळाल्यानंतर मलाही शंका आली की मला त्यांनी जे रत्न दिलेले किंवा सोन्याची अंगठी मी त्याला दिलेली होती, कदाचित माझी फसवणूक झालेली असावी असा संशय मला आल्या कारणाने मी माझ्या ओळखीच्या जे सोनार विकत आहे त्यांच्याकडून मी हे रत्न व्हेरीफाय केले आणि माझी जी सोन्याची अंगठी व्हेरीफाय केली. त्यात माझं लक्षात आलं तर माझी फसवणूक झालेली आहे. त्या प्रकरणी मी त्यांच्यावर काल सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दिलेली आहे. तर आता यामध्ये अनेक अशा ज्या काही बाबी आहेत त्या पुढे समोर येत आहेत. का अनेक नागरिक असतील त्यांची आर्थिक फसवणूक झालेली आहे. काहींना चिंचुका, कवडीच्या भावाच्या चिंचुका त्यांना लाखोच्या भावाने विकण्यात आलेल्या आहेत. काहींना जसं तुम्ही आता सांगितलं की काहींना एकदम रत्नासारखे दिसणारे जे खडे असतात तर ते त्यांना लाखोच्या भावाने विकण्यात आलेले आहेत. तर यामध्ये आता नेमकं ज्यावेळेस तुम्ही ही जी तुम्ही गुन्हा जो दाखल केलेला आहे याच्यामध्ये आता कुठेतरी ही सगळा हा जो तपास आहे हा सगळा तपास SITच्या अंतर्गत चालू आहे. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी देखील 2-3 दिवसापूर्वी विधान भवनामध्ये देखील त्यांनी याबद्दल खड्या बोलामध्ये सूचना करून आणि याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्यासाठी त्यांनी कुठेतरी या SITला निर्देश दिलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय तुम्हाला सांगण्यात आलंय आणि काय याच्यामध्ये तुम्ही अपेक्षित आहे तुम्हाला पाऊल उचललं गेलं? मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना सांगू इच्छितो का जे राशीचे काही खडे घेण्याचे असतील त्यांना तर कुठल्याही प्रकारचे ज्योतिषाकडे न घेता तुमच्या विश्वासाच्या ठिकाणच्या सोनारांच्या दुकानात जाऊन तुम्ही त्या ठिकाणी राशीचे खडे घेतले पाहिजे, जेणेकरून माझी या ठिकाणी जी फसवणूक झालेली हा बंधू आपला जो कॅप्टन अशोक खरात आहे यांनी माझ्यासारखे असंख्य लोकांवर गुन्हे फसवणूक केलेली आहे. काही लोक असे आहेत का भीतीपोटी किंवा त्यांच्या बदनामीपोटी गुन्हे दाखल करत नाहीये. तरी सर्वसामान्य नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या ज्योतिषाकडे न जाता श्रद्धेने बाकीच्या गोष्टी न करता त्यांनी एखाद्या ओळखीच्या सोनारकडून रत्न विकत घ्यावी मी असा सल्ला दिला. तर कुठेतरी जे तुम्ही आता जे दावे करत आहात की तुमच्याकडनं देखील ती फसवणूक झालेली आहे, तर आपण किती रक्कम त्यांना दिलेली आहे आणि ही रक्कम जी तुम्ही दिली आहे तर याचे काही आपल्याकडे पुरावे आहेत का? किंवा या रकमेचे तुम्ही काही बँक ट्रान्झॅक्शन किंवा UPI ट्रान्झॅक्शन असे काही केलेले आहे ज्याचे पुरावे तुम्ही आपल्या समोर सादर करू शकता? मला साधारण जे 3 रत्न दिलेले होते तर ते रत्न 2,62,000 रुपयाचे 3 रत्न दिलेले. तर सुरुवातीच्या पहिल्या दिवशी मी त्यांना माझ्याकडून 1 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर मी त्यांना सेकंड टाइम गेल्यानंतर मी चेक देत होतो त्यांना उर्वरित रकमेचा 1,62,000 रुपयाचा चेक देते वेळी त्यांनी सांगितलं का आम्ही चेकद्वारे कुठल्याही UPI द्वारे किंवा RTGS कडून मी पेमेंट घेत नाही, तुम्हाला रोख स्वरूपात या ठिकाणी पैसे द्यावे लागतील. त्यावेळेस माझ्याकडे एवढी कॅश नव्हती. माझ्यासोबत माझे नेवासा फाटेतील मित्र सचिन राठोडे देखील होते. माझी काही व्यवसायातली रक्कम आणि त्यांच्याकडून काही उसने पैसे घेऊन मी त्या ठिकाणी त्यांना रोख स्वरूपात पैसे त्या ठिकाणी दिलेले होते.
तर म्हणजे आपल्याकडे याच्याबद्दलची कुठलीही आता बँक स्टेटमेंट वगैरे नाही, मला कुठल्याही प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी रिसिटही दिलेली नाहीये. जे मी त्यांच्याकडून रत्नखडे घेतलेले होते, रिसिटही दिलेली नाहीये आणि कुठल्याही प्रकारचं बँकेचं ट्रान्झॅक्शनही झालेलं नाहीये. आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आज तपास यंत्रणा देखील चालू आहे. जसं की आपलं बोलणं झालं की SIT याच्यामध्ये नेमण्यात आलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. तर तुम्हाला अपेक्षित काय, यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं? यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून बघत आलेलो आहे आपण. कदाचित आता ही जी 17 तारखेला जे भोंदू अशोक करत आहे, ह्या गोष्टीमुळे मुंबईमध्ये देखील सध्या एक वैद्य म्हणून आहे, त्याच्या देखील अशी परिस्थिती आहे. काही महिला समोर आलेल्या आहेत आता, का ज्या त्यांच्या बदनामी होईल समाजामध्ये, ह्या पोटी कुठल्याही प्रकारची फिरत देत नाहीये. या भोंदूंच्या बाबतीमध्ये तक्रार देत नाहीये. त्या महिलांनी आता समोर आलं पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक महिलेने असू द्या, ज्यांची आर्थिक फसवणूक झालेली असू द्या, या सगळ्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये तक्रार दिली पाहिजे. अगदीच आता तुम्ही जसं बोलताना म्हणालात की अगदी भरपूर असे लोक आहेत, भरपूर महिला आहेत की जे भीतीपोटी ते समोर येत नाहीयेत किंवा त्यांना असं कुठेतरी त्यांना असं वाटतं की आपली बदनामी देखील या प्रकरणामध्ये होईल. पण त्यांनी कुणालाही न घाबरता, कुणालाही न जुमानता या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी स्वतः गुन्हा दाखल केला पाहिजे. यांचं झालेली फसवणूक, त्यांचं झालेलं शोषण, यासाठी त्यांनी समोर आलं पाहिजे आणि कुठेतरी ह्या भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.